जनासी तारक विठ्ठलाची जनासी तारक विठ्ठलाची जनासी तारक विठ्ठलाची जनासी तारक विठ्ठलाची लासे विवेक सनकादिकी लासे विवेक सनकादिकी लासे विवेक सनकादिकी जनासी तारक विठ्ठलाची जनासी तारक विठ्ठलाची जनासी तारक विठ्ठलाची जनासी तारक विठ्ठलाची लासे विवेक सनकादिकी लासे विवेक सनकादिकी लासे विवेक सनकादिकी रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा पैताच्या पैसा का तोडील्या पैसाची पैसा खा तोडीला पैसाची पैसा खा तोडीला गवले बिंब अद्वैत स्वयंभव गवले बिंब अद्वैत स्वयंभव गवले बिंब अद्वैत स्वयंभव गवले बिंब अद्वैत स्वयंभव नाम हे सुलभ विठ्ठल राज नाम हे सुलभ विठ्ठल राज नाम हे सुलभ विठ्ठल राज रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा पैसाच्या पैसा का तोडील्या द्वैताच्या पैसा खा तोडील्या द्वैताच्या पैसा खा तोडील्या निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निराज मज सांगितले राज मज सांगितले राज मज सांगितले निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निराज मज सांगितले राज मज सांगितले राज मज सांगितले हे रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी देखा रूप ओळले पंढरीसी रूप ओळले पंढरीसी देखा पैसा पैसा खातोडील्या पैसा पैसा खा तोडील्या पैसा पैसा खा तोडील्या नक्की जनासी तारक केशवकडे दिन आधी पाहुण्याला द्यायचं असते मान
जनासी तारक विठ्ठल बोला सगळे हा जनासी तारक. सगळे टाळ वाजवा सगळे बोला विठ्ठल जनासी तारक. से विवेक सनकादे कैलासे विवेक सनकादे कैलासे विवेक सनकादिके
पंढरीसी देखा हरिनाथ भगवान सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज के जय माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय जनासी तारक विठ्ठलची एक केला से विवेक सनकादिके हे रूप पंढरी ओळले से देखा द्वैताच्या पैशाखा तुडिल्या उगवले बिंब अद्वैत स्वयं नाम हे सुलभ विठ्ठलराज हे रूप ओळले पंढरीशी देखा द्वैताच्या पैशाखा तुडिल्या निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गैनीराज मज सांगितले हे रूप ओळले पंढरीशी देखा
द्वैताच्या पैशाखा तोडिल्या विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला बोला हरिनाथ भगवान की जय निवृत्तीनाथ आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय जनाशी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिके हे रूप ओळले पंढरीशी देखा द्वैताच्या पैशाका तोडिल्या समच्चरण सरोजम सांद्र नीलाबुधाभं जगन नियतपाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदै धवलः संविठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय नमो स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारून येता
जनाशी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक संकादिकी. हे रूप पंढरी ओळले दे, हे रूप ओळले पंढरीशी देखा द्वैताच्या पैशा का तोडेल्या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला जो अभंग आपल्यासमोर म्हणून दाखवला, तो अभंग विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग गाथेतला आणि पंढरीपर प्रकरणातला. या अभंगाची पार्श्वभूमिका, या अभंगाची विशेष पदाची चिंतनिका आपल्या सज्जनांच्या समोर प्रस्थापित करत असताना हा अभंग का निवडला गेला असावा, याचे काही कारणं आहेत. एकतर आपण ज्या परिसरात आहोत, हा परिसर विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा हा परिसर आहे. नाशिक जिल्हा म्हटलं की विश्वगुरूंचा, आणि इथं बरीचशी वारकरी निवृत्तीनाथ महाराजांच्या बरोबर समवेत चालणारी आहेत. आणि त्यातली त्यात पुढे आजपासून 16 दिवसानंतर विश्वगुरूंचं पंढरीकडं प्रस्थान होत आहेत. आणि संप्रदायाचे काही थोडेफार नियम लिखित नाही पण अलिखित नियम आहेत का ज्या संतांची देवाची वारी असेल त्याच्या अगोदर महिनाभर ते चिंतन, समाधी 16 माऊलींचा असेल तर माऊलींचं चिंतन 1 महिनाभर लोकांमध्ये प्रचार त्याचा व्हावा. जलसमाधी असेल नाथबाबांची, त्या टायमाला त्यांचा अभंग, त्यांचं वर्णन व्हावं. तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन असेल, त्या काळामध्ये ते चिंतन व्हावं. आणि पंढरीची वारी जर असली तर पंढरीपर अभंग वारकऱ्यांनी घ्यावे असा वारकरी संप्रदायामध्ये लिखित नाही पण अलिखित नियम आहे. विठाला विठाला. या अनुषंगाने विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग गाथेतलं पंढरीपर जे प्रकरण, पहिली सुरुवात बालक्रीडेपासून आहेत, पुढे पंढरीपर प्रकरण आहे. त्या पंढरीपर प्रकरणातला हा अभंग आहेत. अभंग 4 कडव्याचा आहेत. अभंगातला प्रतिपाद्य विषय मांडण्याची सामर्थ्य शक्ती माझ्यामध्ये अजिबात नाही आहे, कारण ते विश्वगुरूंचे शब्द आहेत. त्या शब्दापुढे मज पामरा हे काय थोरपण, त्यांच्या शब्दांचा आपण, परंतु थोडं अभंगाच्या दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न करूया. या ठिकाणी हा एक महिनाभराचा उत्सव पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने भगवान प्रभू रामचंद्र ज्या भूमीमध्ये काही कालापर्यंत चित्रकूटून आल्यानंतर इथं वास्तव्य केलं, असा हा दंडकारण्याचा विभाग आहे. पुण्यभूमी आहे ती. इथं त्याही कालामध्ये त्रेतायुगामध्ये सुद्धा साधू संतांचे आश्रमाचे स्थान आहेत. आणि ज्या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी घडतं आहेत, त्या ग्रंथाचा आणि ह्या भूमीचा फार जवळून संबंध आलेला आहे. आपण वाचक असल्यामुळे, पारायण चालू असल्यामुळे, त्याच्यामध्ये त्या ओव्या येत असल्यामुळे माझ्यासारख्याने तुम्हाला त्याचं विश्लेषण सांगणं चुकीचं आहे. परंतु या भूमीमध्ये घडलेला इतिहास, कशा दिशेने ते हरण पळालं, त्या हरणाच्या ज्या ज्या दिशेने पळालं तशी तशी गावं कशी त्यांचे नावं बदलले गेले, त्या स्थानाला काय महत्त्व आलं, महांकाळ पर्वताला काय महत्त्व आलं, जटायू ज्या ठिकाणी जटायू भगवान बसेल होते तिथून त्याला काय महत्त्व आलेलं आहे. त्याच्या अलीकडे महाराज उमेश महाराज अलीकडे आडसर नावाचं गाव आहे. आडसर, जिथं त्या जटायूने रावणाला अडवलं, बरं का, अडवलं, तिथं त्याला आडसर नाव पडलं महाराज. म्हणजे त्याही लोकांना माहिती नाही का आपल्या गावाचं नाव आडसर का पडलं. परंतु हे भावार्थ रामायणाने फार स्पष्ट करून सांगितलंय महाराज. सर्व विषय. तशी ही पुण्यभूमी अत्यंत पवित्र आहेत. या पवित्र पुण्यभूमीमध्ये हा उत्सव आपल्या वारकरी संप्रदायाचं एक श्रेष्ठत्व, महाराज फार अलौकिक श्रेष्ठत्व तात्यांचं म्हटलं का त्यांच्या समोर आपण त्यांचं वर्णन करणं चुकीचं आहे. खरं म्हणजे त्यांना काय म्हणतात, संतवीर. तात्यांना काय पदवी दिली आहे, संतवीर. संतवीर ही पदवी खरोखर बरं का
वारकरी संप्रदायामध्ये लोक म्हणतात वारकऱ्यांना हे शोभतं का वीर पदवी. त्यांनी टाळ घ्यायचे, टाळ वाजवायचे, त्यांनी चाली म्हणायच्या, वारीबरोबर चालायचं. कोणी काय म्हणलं तर गपचीप ऐकून घ्यायचं. एका गालात मारली तर असं नाही आहे. असं एकांगी विचार झालाय हा. पण दुसऱ्या बाजूनं जर विचार केला तर वारकऱ्यांच्या गळ्यात टाळे आहेत, खांद्यावर बाळासाहेब महाराज पताका आहेत, पताका फडकती बी. आणि यदा कदाचित कुणी जर आडवा आला तर तीच पताका पुन्हा उलटी करून त्याचाच बेत पाहण्याची ताकद सुद्धा वारकऱ्यामध्ये आहे. हे विसरता कामा नये महाराज. सर्वांचा नाद करायचा बरं का, सर्वांचा नाद करायचा, वारकऱ्यांचा नाद नाही करायचा महाराज. वारकऱ्यांनी जर मनात आणलं तर तुम्हाला शून्यावर आणून ठेवतील. वारकऱ्यांच्या नादाला लागलं तर हे असे घुसखोरून ते तसे घुसखोरून. अरे बाबा, आम्हाला नाव ठेवून ठेवून तुम्ही कुठपर्यंत आले याचा विचार तरी अजून करा. असो, तात्यांना वीर ही पदवी प्राप्त झाली, संत वीर. दाऊसारखा कारखाना कोणी बंद केला असता महाराज, कोणी आंदोलन केलं असतं. आम्ही ज्या काळामध्ये रामदास बाबांच्या बरोबर होतो, रामदास बाबांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये ते जे प्रदक्षिणेचा मार्ग जो मोकळा केला ना दशरथी महाराज, 72-73 तो विषय महाराज फार जुना. कर भरावा लागायचा वारकऱ्यांना पंढरपुरामध्ये जाण्याकरता. अवघड गोष्टी. परंतु रामदास बाबांनी सुद्धा फार मोठी क्रांती केली त्या काळामध्ये. आणि त्यानंतर तात्यांनी महाराज ह्या वारकरी संप्रदायाला एक आगळं वेगळं वळण, भजन कसं असावं, भजन कसं करावं, सप्ताह कसा करावा, सप्त्याचा हिशोब कसा द्यावा, वारकऱ्याला पत्रकार परिषद घेऊन सांगायची पाळी येऊ नये एवढं व्हावं महाराज बरं का. हा तो मी नव्हे अशी सांगायची पाळी वारकऱ्यावर येऊ नये, एवढी जबाबदारी घ्यावीत. सप्ताह झाल्यानंतर सप्ताहाचा लगेच हिशोब कसा द्यावा, मोकळा वारकरी कसा असावा, हे शिकण्यासारखं आहे. आणि अशा परमपूज्य तात्यांच्या वीर वैष्णव वीरांच्या बरं का होतो जय जयकार, गरजते अंबर होतो जय जयकार, गरजते अंबर. मातले वैष्णव वीर रे, नादते वैष्णव वीर रे. तुम्ही गेली सोपी पाय वाट, तुका मने केली सोपी पाय वाट. तरावया भवसागर रे, तरावया भवसागर रे, तरावया भवसागर रे, तरावया भवसागर रे. नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली, नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली. नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली, नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली. होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार गरजत अंबर. मातले वैष्णव वीर रे, मातले वैष्णव वीर रे. तुका मने सोपी गेली पाय वाट, तुका म्हणे सोपी गेली पाय वाट, तुका मने सोपी गेली पाय वाट. तुका म्हणे सोपी गेली पाय वाट. तरावया भवसागर
मातले वैष्णववीर रे. वैष्णववीर एवढा शब्द घ्यायचा होता फक्त. नाथ महाराजाने तर युद्धच केलेलं आहे जनार्दन स्वामी रामामध्ये. संत चरित्र आपण बघून घ्या. असो, अशा परमपूज्य तात्यांच्या मार्गदर्शनातून या पुण्यभूमीमध्ये भावार्थ रामायण पारायण मासिक सप्ताह मागच्या वर्षी पंढरपूरला होता. त्याच काळामध्ये आम्ही सुद्धा निवृत्तीनाथ महाराज मठामध्ये 8 दिवस मोठा उत्सव त्या काळामध्ये तात्यांच्या समवेत केला. प्रत्येक ज्योतिर्लिंगावर, प्रत्येक क्षेत्रावर, प्रत्येक स्थानावर वारकऱ्यांना घेऊन जायचं. त्या ठिकाणी तो उत्सव संपन्न करायचा आणि पारमार्थिक अत्यंत दक्षतापूर्वक साधना कशी करावी हे शिकण्याचं खरं माध्यम शिबिरच म्हणाये. याच्यामधून शिस्त कशी असावी, वारकऱ्यांचे विषय कसे असावे, समाजावर कोणतं प्रबोधन व्हावं याचं सुंदर तात्यांच्या संबंधाने होतं आहे. त्या उत्सवातली आजची ही सेवा आपल्या माझ्या सद्भाग्याने म्हणा, पुण्याईने म्हणा, माझ्या वाट्याला आलेली आहे. सर्व अधिकार संपन्न एकाहून बळी तुकाराम बाबा मुळीक असतील, आमचे पाहणे काका असतील, परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनाचा जय जयकार होतो महाराज उमेशजी महाराज दशरथी. आमचा अमृत महोत्सव झाला ना, महाराजांचं काल्याचं कीर्तनाने झाला. महाराज फार सुंदर लागते. असो, भरत महाराज आहेत, सर्व टाळकरी मंडळी, भक्तिमाता देवी, पितृसमान सर्व श्रोतूवर्ग, मृदुंगाचार्य महाराज, साऊंड सिस्टीम, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, अन्नदाते, दानशूर दाते आणि जेवणारे ते पाहिजेत, ते लागतात. येतात 9 वाजता. अन्नदान करणारे भरपूर आहे, पण जेवणारे पाहिजेत ना. 9 वाजेपर्यंत येतात. बरं का. आता आठवलंय म्हणून सांगतो. त्या आमच्या सप्ताह शिन्नरच्या भैरवनाथ सप्ताहामध्ये एक महाराज यायचे. सप्त्याच्या आदल्या दिवशी यायचे आणि काला झाल्यावर 3ऱ्या दिवशी जायचे. बरं. इति गुह्यतमम शास्त्र, नाव नाही, झाकली 1.25 लाखाची. आणि मग ते बाकीचे बाबांना बोलायचे, त्र्यंबक बाबांना, बाबा अहो हा हरिपाठाला नाही, काकड्याला नाही, पारायणाला नाही, कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाही, कीर्तन ऐकायला येत नाही, हा ठेवलाच कशाला? बाबा म्हणे तो जेवायला चांगला आहे. तो जेवण चांगलं कर. म्हणजे असे काही काही रागात आहे महाराज. विठाला विठाला अशा पवित्र वातावरणामध्ये, पवित्र स्थळामध्ये आणि चिंतनाची थोडकी सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे, ती पूर्ण करायचा प्रयत्न करूया. काला परवते अवतार होत आलेले आहेत आणि त्या कालामध्ये त्या अवताराचं, त्या देवाचं विशेषत्वाने वर्णन करण्यात आलेलं आहे. सध्या कलियुगातलं 5,500 वर्षाचा काल जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे कलियुगामध्ये. आणि त्यामध्ये बी कलियुग म्हटल्यानंतर इथं आपण सर्वांनीच भागवताचं चिंतन श्रवण केलेलं आहे. ज्यावेळी द्वापार युगामध्ये कली प्रवेश करतो या जगामध्ये, त्यावेळेस त्यांनी राहण्याचे स्थानं मागून घेतलेले आहेत. कुठं कुठं राहायचं, कसं कसं राहायचं, कलियुगामधले लोक कसे होतील, कलियुगामध्ये काय काय घटना घडतील, या सर्वांचं चिंतन संतांनी अगोदरच केलेलं आहे. विठाला 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 आता आपल्या
आपल्याकडे जास्ती प्रमाण म्हणायला वेळ पुरणार नाही. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देते अनुमोदन, करती हेळन संतांचे. हे कलियुगामध्ये हे घडतच आहे, अनुभवालाच येत आहे. कलियुगाचे एक एक वर्णन आलेले आहे. कलियुगामध्ये आता अलीकडे लोक म्हणाले फार सत्य व्हायला लागले हो, फार आम्ही येतं गाडीमध्ये येता येत आमचा विषय चालला होता. आणि काय हो तुम्ही आता द्वारकेला? म्हटलं हो गेलो होतो, मागच्या आठवड्यामध्ये द्वारकेलाच होतो, परत आळंदीला होतो, आता रात्री सोलापूरहून आलो. खूप गर्दी पंढरपूरला, 7-8 तास लागतात दर्शनाला. आता काल पंढरपूरमध्ये होतो मी, तिथून सोलापूरला गेलो, रात्री आलो 2 वाजता. तर इतकी गर्दी कोणत्याही क्षेत्रावर जा, त्या द्वारकेमध्ये गाडी उभी करायला जागा नाही, एवढी गर्दी. म्हणून लोक फार परमार्थिक झाले. अरे पुढं 150 कोटी देशाची लोकसंख्या गेली, तिथून कुठंतरी 20 लाख पंढरपूरला येतात. टक्केवारी काढा, टक्केवारी किती? काय नाही महाराज. ज्यांचं पूर्वसंचित चांगलं असेल, पूर्वपुण्य असेल, बहुत सुकृताची जोडी, हे आवडणं तितकं सोपं नाही हो. महाराज तर म्हटले अहो कीर्तनाला येणारे काही त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल येत नाही. विठ्ठल आलं ना, काहींचं पुण्य जे असतं ना महाराज, फक्त चला कीर्तनाला घरून निघायपुरतं पुण्य राहतो. एखादा जर रस्त्यात भेटलाच मित्र, संपलं तिथं पुण्य त्याचं, बरं का. काहींचं तिथून इथपर्यंत यायचं पुण्य राहतं, पण इथं आल्यानंतर हाय बाबाचं कावा आठवल काय न बाबा. कारण तो कशा करता येईल असतो, आलो याची कारण अशी. काहीचं टाळी वाजवायचं असतं तर नामस्मरण घेण्याचं पुण्य नसतं. मला पुष्कळ शिकून सांगता येईल आपल्याला. जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता, शुद्ध चित्ताने ते नामचिंतन करण्याकरता फार पुण्य लागतं. आणि कलियुगामध्ये तर जन दोषी आहेत. खोटं बोलणं महाराज, आपण म्हणतो खरं बोलत जा, खरं बोलत जा, खरं बोलत जा. आपण खरंच बोलवतो, दिवसातून एकदा तरी आपण खरं बोलवतो. बाकी महाराज शासनाने, सरकारने, विज्ञानाने खोटं बोलण्याचं यंत्र प्रत्येकाच्या खिशात ठेवलेलं आहे. खोटं कसं बोलावं ते शिकवतं आपल्याला. त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही त्या उदासी मठाच्या खिटूनच आपली दिंडी उतरते, तिथं कीर्तन आटोपलं 6 ते 8चं, आणि थोडंसं बाहेर 2-3 उभे होतो आम्ही. तर एक महाराज चालले होते, कीर्तनाहून आले होते, कीर्तनाहून, आणि चांगले टबूक होते महाराज, बरं का. वजनदार होते, वजनदार. आमच्या सप्तामध्ये एक महाराज वजनदार होते. ते म्हणे सर्व कीर्तनं तुम्ही वजनदार घेतले, एखादा महाराज तरी वजनदार पाहिजेत होता, म्हणून मला घेतलं का काय म्हणे बाबा. असो, तेव्हा ते चालले काखामध्ये फेटा, गळ्यात उपारणं, बोडकेच होते. आणि फोन चालू होता त्यांचा, फोन चालू होता. हॅलो, कधी तुम्ही कधी येणार आहे? तो म्हणे मी अजून नाशिकच्या घाटामध्ये. त्र्यंबकेश्वरमधला महाराज, कीर्तन करून बाहेर निघालेला महाराज, कीर्तनकार, जो ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, दररोज हरिपाठ करतो, लोकांना उपदेश करतो, तो त्र्यंबकेश्वर सारख्या क्षेत्रामध्ये त्या मशीनवरून खोटं कसं बोलावं हे आम्ही पाहत होतो. घडलेलं हे काही सांगावांगी नाही, कुठे ऐकलेलं नाही महाराज, अनुभवाचा विषय सांगतो महाराज.
खोटं कसं खोटं बोलण्याचं काय पाप आहे, असत्य बोलण्याचं काय पाप आहे, आपण कर्म करतो त्या कर्मामध्ये काय दोष घडतो आहेत, हे सध्या ह्या युगात कळत नाही. म्हणून संतांनी आपल्या उद्धाराची साधनं त्या त्या काळामध्ये शोधलेली आहेत. भागवतामध्ये कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी विधियुक्त यज्ञ, द्वापारी अगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त, या परी त्रियुगी जाना नाना संकट साधना, करिताची परी मना रामू नव्हे सर्वथा, ती अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तनी. कलियुगामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारे जीवाचा उद्धार होणार आहे. साधना करत असताना साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता जे साधन वापरतो ते साधन शुद्ध असावं, ते संतांच्या अनुग्रहित असावं, संतांनी सांगितलेलं असावं. मनाने साधनं करणारी जगामध्ये फार लोक आहेत महाराज, आणि मनाने साधना करणाऱ्यांच्या संबंधाने काय होतं गेली महिनाभर आपण टी व्हीवर पाहत आहात. साधूच्या वेशामध्ये किंवा साधूच्या आविर्भाव दाखवून लोकांना कोणत्या मार्गाने नेलेलं आहेत आणि त्याचं प्रायश्चित्त सध्या काय भोगत आहेत. इति सिन्नर तालुका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी कीर्तनकार सिन्नर तालुक्यातला हे सांगत होतो. हां ये वड्याचं वांग्यावर टाकू नका, ऐका. तेव्हा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे बा. आमच्या संताने, सर्व संतांनी वर्तमान काळामध्ये कोणती साधना करावी याचा विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. तुम्ही विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजापासून निळोबाराय बहिणाबाईपर्यंत या. सर्वांनी वर्तमान काळामध्ये तुम्हाला कोणत्या साधनातून साध्यापर्यंत पोहोचता येईल याचा सर्व संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा आहे, ज्ञानोबारायचा आहे, काकांचा आहेत, मुक्ताबाई आईसाहेबांचा आहेत, नाथबाबांचा आहे, नामदेवरायांचा आहे, सोयराबाईचा आहे, चोखोबारायांचा आहे, सावता महाराजांचा. या सर्व संतांनी एका मुखाने एक विशेषत्वाने स्थान निवडलेलं आहे. का बाबांनो, आता ह्या मृत्यू लोकामध्ये दोषी जनांना उद्धार होण्याकरिता या जगाच्या पाठीवर एकच एक स्थान आहेत, एकच एक तारक आहेत, एकच एक सांभाळणारा आहेत, एकच एक उद्धार करणारा आहेत. आता सर्व संतांचे प्रमाण इथं माझ्यासमोर आता गाथेच उभे आहे. ज्ञानोबारायांचा असेल, तुकोबारायांचा, नामदेवरायांचा, नाथबाबांचे सर्व प्रमाण तयार असणारे महात्मे माझ्यासमोर इथं टाळ घेऊन उभे आहेत. माझं काही एवढं पाठांतर नाही, एवढा अभ्यास पण नाही माझा, एवढा हे नाही, फक्त वयाने वाढलोय डोंगळ्यासारखा, नाही तर तसं काही चिंतन वगैरे काही नाही आहे. ऐका, तेव्हा सर्वच ही श्रेष्ठत्व मंडळी आहेत त्या प्रमाणाला सिद्ध करणारे. का ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी, या सर्व संतांनी आणि आपल्याला आपलं परमसाध्य कुठं आहे हे बघा. 9 खंड पृथ्वी आहेत. पृथ्वी किती खंड आहेत? 9 खंड आहेत. त्या 9 खंड पृथ्वीमध्ये सप्तद्वीप आहेत. किती द्वीप आहेत मामा? सप्तद्वीप आहेत. सप्तद्वीप. त्या सप्तद्वीपामध्ये जम्बू नावाचं द्वीप आहेत. आपण सध्या आहोत ना जम्बूद्वीपामध्ये आहोत. आणि त्या जम्बूद्वीपामध्ये आता हा जो पुढचा प्रतिपाद्य जो विषय आहेत ना, हा पद्मपुराणामध्ये आहेत.
पद्मपुराणामध्ये हे संपूर्ण विश्लेषण आलेलं आहे का ही पंढरी अविनाशी कशी. त्याच्यामध्ये जे काही हे नव्हे आजीकालीचे युग 28 मज निर्धारिता साचे आणि हा मृत्यूलोकची नव्हे. हा मृत्यूलोकच नाही महाराज. साधना करणारा करता इतकं उत्तम प्रतीचं साधन इतकं सोपं सांगितलेलं आहे आणि इतकं महत्त्वाचं आहे. त्याचा विशेष सांगत असताना सर्व संतांनी आपल्या आपल्या मुखाने पंढरीपर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज एकाने मला विचारलं, अभंग घेतला मी असाच एक निवृत्तीनाथांचा, आणि ते म्हणे निवृत्तीनाथ महाराजांची अभंगात आहे का. म्हणजे संप्रदायामध्ये सुद्धा काही लोकांना निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग आहेत, मुक्ताबाई आई साहेबांचे अभंग आहेत, गाथा आहेत, काकांचे अभंग हे माहिती नाही महाराज. म्हणजे आपल्या मूळ साधनापासून आपण किती दूर किती अंतरावर आहोत हे कळायला मार्ग नाही. ज्या ज्या परिसरामध्ये त्या संतांच्या संजीवन समाध्या असतील त्या परिसरातल्या वारकऱ्यांनी त्या दैवताचं जसं मुक्ताबाईचं अधिष्ठान असलेलं सर्व त्या अभंग घेऊन त्याचा प्रसार नाथबाबांच्या संबंधाने, माऊलीच्या संबंधाने, तुकोबाने, आपल्याला सर्व संत एक समान आहेत, भेद नाही बरं का. परंतु काय असतं, ज्या ज्या परिसरात असतो ना त्याचा थोडासा स्वाभिमान असावा बरं का, असलाच पाहिजे. त्याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, त्याचा अभिमान धरील. म्हणून एक छोटासा प्रयत्न केला. एक निवृत्तीनाथ महाराजांच्या वारकरी त्या संबंधाने असल्यामुळे विश्वगुरूंचा अभंग चिंतनाकरता निवडावा. कारण ज्ञानोबारायांच्या अभंगावर बोलण्याकरिता मोठमोठे विद्वान थक्क होतात. ज्ञानोबारायांच्या अभंगावर चिंतन मांडण्याकरता, ते बोलण्याकरता चांगल्यांची मती कुंठित होते. ज्ञानोबारायांच्या अभंगावर बोल, मुक्ताबाईंच्या, काकांच्या, त्यांचे शब्दच फार महाराज. आणि त्यातली ते त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या शब्दांचा विचार आपल्यासारख्या चौथी नापासवाल्यांनी काय करावा, आपल्यासारख्याने तो विचार काय सांगावा लोकांना. फक्त एक अभंग म्हणून जायचा, त्या अभंगाचं भजन करायचं आणि जय विठ्ठल करायचं, याच्यापेक्षा जास्ती काही करू शकत नाही मी. या अभंगातला भाव निवृत्तीनाथ महाराजांनी असा मांडला का या जनाला तारक कोण, तारणारं कोण बरं का. पहिल्यांदा मारक कोण हे शोधलं पाहिजेत. मुळात हा जीव जो आहे हा जीव अनादि, वेदांत शास्त्र सांगतं 6 वस्तू अनादि आहेत. ब्रह्म अनादि आहेत, माया अनादि आहेत, जीव अनादि आहे, आणि तिघांचा संबंध अनादि आहेत महाराज. मायेचा बाबू गोड चिंतन असो. तेव्हा हा जीव भगवंताचा अंश असताना हा जीव झालाच कसा, मुळात हा जीव दशेला आलाच कसा, तर त्याचंही उत्तर आपण संतांच्या प्रमाणे देऊ शकतो. कल्पना, अविद्या, तेने झाला जीव, होता शिव पण झाला जीव. जसं आपण तुकोबारायचं प्रमाण सांगतो, मुक्त होता परी बळदबद्ध झाला, तसा हा शिव होता परंतु तो जीव झाला. 7व्या अध्यायामध्ये हाच प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला असावा का, देवा असं कसं झालं होईल, आम्ही असे कसे झालो, याला कारण काय ठरलंय, त्याचा विचार सांगत असताना भगवंतांनी दैवेशा गुणमयी मम याचा विचार सांगितला. मग त्याच्यामध्ये 4 भक्तांचं वर्णन सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानीच भक्त माझ्यापर्यंत कसा येऊन पोचतो आहे, चतुर्विधा भजते माम, फार गोड चिंतन आहे त्या विषयाचं. मग आता पहिलं तीराला आहे भगवान परमात्मा, आईला तराला हा जीव. या जीवाला देवाकडे जाण्याकरिता काय उपाय केला पाहिजे.
काय केलं पाहिजेत, तर त्याच्याकडं हा गेला पाहिजेत. जात नाही असं नाही महाराज, जातो, पण जसं जायला पाहिजेत ना तसा जात नाही. संत महात्मे म्हटले आता 29 तारखेला प्रस्थान आहे विश्वगुरूंचं. मग चला पंढरपूरला. पंढरीशी दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. चला पंढरपूरला, चला पंढरपूरला. लोकांना सांगत राहायचं पंढरपूरला चला, पंढरपूरला चला. रामकृष्ण हरी. आणि लोकांनी ऐकायचं. लोक ऐकतात महाराज कीर्तनकारांचं, अजून तरी ऐकतात. अजून तरी लोक कीर्तनकारांचं ऐकतात. पण कीर्तनकार तसे असले पाहिजेत ना. पाणी तरी फिरवायला घेतलं पाहिजे ताटाला कीर्तनकाराने. कीर्तनकाराने कमीत कमी वदनी कवळ घ्या. आता म्हण नाही तर नको म्हणू पुढे, पण ब्रह्मार्पण ब्रह्म म्हण नाही तर निदान असू द्या. तेव्हा विश्वास आहेत लोकांचा. म्हणून करताना लोक जमतात, लोक येतात. आणि बऱ्याच कीर्तनकाराला वाटतं आमचं ऐकायला येतात, बरं का, असं वाटतं आमचं ऐकायला येतात. भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजेत. निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात ते ऐकायला येतात. नाथबाबाने रामायणामध्ये काय सांगितलं ते ऐकायला येतात. तुकाराम महाराज काय म्हणतात ते ऐकायला येतात. तुझं ऐकायला येत नाही. तुला वाटतं माझं यांनी ऐकलं. हे दृष्टांत ऐकत असता कायम आपण. गावामध्ये मंदिर बांधलं, मूर्ती स्थापना होती आणि एकाने नवीन ट्रॅक्टर घेतला होता. नवीन ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये गावामध्ये एकच ट्रॅक्टर नवीन. तो म्हटला आहे मिरवणुकीला आपला ट्रॅक्टर छाती फुटल, म्हणजे थोडंसं ते राहतं प्रत्येकाकडं. आपला ट्रॅक्टर मिरवणुकीला. हो, मग ते सजवलं, किळीचे खांब वगैरे वगैरे सर्व बांधलं आणि रात्रीच ट्रॅक्टर सजवून ठेवला. रानाची वस्ती, धोधो धोधो रात्री, मध्यरात्रीला मुसळधार. रात्री मिरजगावपर्यंत पाऊस. रात्री हो, रात्री मिरजगावपर्यंत भरपूर पाऊस महाराज. हो, लय भरपूर पाऊस झाला. आणि खूप पाऊस झाला. त्याचं शेत जिथं होतं ना तिथं इतकं पाणी तुंबलं, असं इतकं पाणी तुंबलं. आणि तो ट्रॅक्टर बुडाला त्या पाण्यामध्ये. आणि सकाळी काय काढायची, मिरवणूक काढायची. आणि मग आता काय करायचं, मग लोक म्हणले आणा ट्रॅक्टर, आणा ट्रॅक्टर, आणा, देवाची मिरवणूक काढायची, देवाची मिरवणूक काढायची. आता तो ट्रॅक्टर कुठे गाळातून निघतो. हो, अहंकार केला का, असं कुच्चा मोडत. ते जिरतीस महाराज. मग आता काय करायचं. आता ऐन वेळेस ब्राह्मण म्हटले एवढ्या टायमात मिरवणूक झाली पाहिजे. गुरुदेव म्हटले मग चला आता काय करायचं. कुंभार बाबा माती आणायला चालले होते. त्यांचे ते साधनं घेऊन, कुंभार बाबाचे साधनं काय, गाढव, ते तुम्ही म्हणा काय असं. मग आता त्याच्यातलं जे गाढव धरलं, त्याच्यावर गादी टाकली आणि ती मूर्त ठेवली त्याच्यावर आणि निघाली मिरवणूक. आता मिरवणूक निघाल्यानंतर या माता भगिनी सडा, रांगोळी, हार, बुक्का, मग पाणी टाकायचं ठरलं पायावर. कोणाच्या, देवाच्या. ऐका, मग कोणाच्या पायावर पाणी टाकायचं. हां, ते पुढचं तुम्ही म्हणत चला फक्त. आणि मग हार घालायचा, गंध लावायचा. कोणाला, गाढवाला. हां, असा अहंकार चढला. काय लोक माझी सेवा करतात, काय माझ्यावर पाया पडतात, काय मला बुक्का लावतात, काय गंध लावतात, असं कोणाला वाटायचं, गाढवाला. तिकडंच जमाल नाही माहिती. अवघडच काम आहे सर. ते गाढवाला तरी कळायला पाहिजे का आपल्यावर जो देव आहे त्याच्यामुळे गाढवा तुला म्हणजे त्या मिरवणुकीतल्या गाढवाला किंमत. कोणामुळे, देवामुळे. कोणाला,
हे कोणला कळलं पाहिजे? गाढवाला. विठाला विठ्ठल. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव भगवान की आता ज्यांचा अभंग आहेत ना, त्यांचा संप्रदायामध्ये काय अधिकार आहेत महाराज? होय, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान. वैष्णव कठीण, वैष्णव कठीण, वैष्णव कठीण, वैष्णव तेथे मुक्ता ये आपण, तेथे मुक्त जपतशे. मुक्ताई आपण नयन जपतसे. तेथे मुक्ता ये आपण, नारायण जपतशे. तेथे मुक्ताई आपण नारायण जपतसे. आले हरिदास, हरीचे विनट, आले हरिदास, हरीचे थाट, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट. आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट. निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत निवृत्ती संत निवृत्ती संत महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण. तेथे मुक्ताई आपण, नारायण जपतसे. तेथे मुक्ताई आपण, नारायण जपतसे. तेथे मुक्ताई आपण नारायण जपतसे. तेथे मुक्ताई आपण नारायण जपतसे. निवृत्ती संत हा सोपान. विश्वगुरूंचा असामान्य अधिकार. खरं म्हणजे परंपरा सांगत असताना, या पंढरीची परंपरा सांगत असताना पहिले वारकरी भगवान शंकर सांगतात. भगवान महादेवाने पहिली वारी आरंभ केली. महादेव हे प्रत्येक वारीला म्हणे पंढरपूरला जायचे. आता विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शिवाचेच अवतार, म्हणजे त्यांनी पंढरीची वारी सांगणं अधिक सोपातिक झालेलं आहे, अधिक श्रेयस्कर सांगितलेलं आहे. अशा विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी या जनकल्याणाकरिता त्यांना पंढरीचा मार्ग सांगितलेला. बाबांनो, आपण जीवदशेला आलो, आपण ह्या कर्मसंहितेमध्ये अटकलेलो आहोत. याच्यात ह्या बंधनातून सुटण्याकरता आपल्याला काहीतरी साधना केली. मग इथं साधनाचा विषय न घेता तुम्हाला एक सोपं साधन आम्ही सांगतो. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन. महाराज सोपं सांग, सर्वांना करता येण्यासारखं. हे बघा, ऐकावं कोणाचं? जे सर्वांच्या हिताचं आहेत. पहिला मुद्दा, जे सर्वांकरता आहेत आणि सर्वांना करता येण्यासारखं आहे. काही सांगतात सर्वांकरता नाही, ठराविक लोकांकरता, बरं का. काहींना साधना असते, सर्वांकरता नसते आणि सर्वांच्या हिताची पण नसते. तसं नाही. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी सर्व जगाच्या हिताचा शोधून आले संत. हिताहित जगाचे
सर्व जगाचं हित कशामध्ये आहेत याचा समग्र विचार विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी केला. आणि पंढरीपर अभंगामध्ये या जनाला, या जगाला तारक कोण आहेत, वर्तमान काळामध्ये यांनी कुठं जावं, काय करावं, आणि हा सुद्धा विचार आपण बरं का सांगतो, पण आधार नसतो. तर महाराजाचे म्हणले आधारा वाचून काय सांगशी काय, आधार पाहिजेत, आधार पाहिजेत. गीता कोणी सांगितली? गीता भगवंताने आधार जिने गीता उपदेश नाही झालं, गीता भगवंतांनी सांगितली आधार. भगवान म्हटले उपनिषदसु ब्रह्मविद्या योगशास्त्रे, मग श्रीकृष्ण अर्जुन संवाद. उपनिषदाचं सार म्हणजे भगवंताने सुद्धा आधार सांगितलेला आहे गीतेचा. मी तुम्हाला गीता सांगतो त्याला सुद्धा आधार आहेत, सामान्यच नाही विषय महाराज, बरं का. तसं आता निवृत्तीनाथ महाराज तुम्ही या जगाला तारक मंत्र सांगता, तारक साधन सांगता आहेत. हाही विचार तुम्हाला कुणीतरी सांगितला असेल ना, त्याचाच विचार अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये. जनासी तारक विठ्ठलचे जनासी तारक विठ्ठलाची एक. म्हटले अहो राम तारक नाही का, नरसिंह तारक नाही का, हे एवढे अवतार झाले, हे तारक नाही का. म्हटले जनाशी तारक आम्ही विठ्ठलाची एक सांगतो. आता कोणत्या काळात आहोत आपण, कोणत्या युगात आहोत,
कलियुगामध्ये आहोत. आता कलियुगामध्ये सध्या ह्या भूतलावर जे काही तीर्थक्षेत्र सांगितले गेलेले आहेत ग्रंथामध्ये, त्यामध्ये पंढरीचं विशेष वर्णन आलेलं आहे. इतर क्षेत्र कमी नाही आहे बरं का, एक कमी नाही आहे, परंतु त्यामध्ये विशेषत्वाने बरं का सर्व संत थोरच आहेत, सर्व संत थोर आहेत. संतामध्ये कुणी लहान मोठा असा भेद नाही आहे. पण त्या संतानेच काय केलं, त्यांच्यातल्या काही जणांनी सहज घोष करून दिला, जय घोष करून दिला का आमच्यामध्ये ज्ञानोबाराय मोठे, ज्ञानदेव वैष्णव मोठा, प्रमाण घ्यायचं. मग सर्व लोक म्हणायला लागले ज्ञानेश्वर महाराज मोठे, ज्ञानेश्वर महाराज मोठे, ज्ञानेश्वर महाराज मोठे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले तुम्हाला माहिती नाही, आम्ही म्हणतो तुकाराम महाराज मोठे. बरं का, हे मोठ्यांनी मोठं कोणाला म्हणावं माहिती आहे का? मोठं कोणाला म्हणावं? जो छोट्यामध्ये येऊन बसतो ना तो सर्वात मोठा. बघा तुम्हाला कळलं. अजून मोठ्याचे लक्षण सांगतो. जो मोठा दुसऱ्याला मोठा करतो तो सर्वात मोठा. जो दुसऱ्याला आपलाच मोठेपणा न मिरवता दुसऱ्याला मोठं करतो तो फार मोठा महाराज. बरं काय, ज्ञानदेव तुका महाप्रिय सर्वश्रेष्ठ थोर. थोर म्हटलं बरं का तुकोबारायाने, ज्ञानोबारायाने तुकोबारायांना रामेश्वर महाराजांच्या प्रकरणामध्ये, शास्त्री महाराजांच्या प्रकरणामध्ये मोठं चिंतन आहे. वेळ नाही आपल्याकडे एवढा. तेव्हा या वारकरी संप्रदायामध्ये सनकादिकांना अनादी सांगितलं. महाराज जशी पृथ्वी निर्माण झाली, ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती सांगितली भागवतामध्ये. आता भागवताचार्यच उभी आहे टाळ घेऊन, तेव्हा काय मी बोलणार त्यांच्या पुढे. तेव्हा ब्रह्मदेवाचे महाराजचे 4 पुत्र. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांना फार महत्त्व आलेलं आहे. त्यांच्याशिवाय काकडा पूर्ण होत नाही बरं का. तुम्ही सनकादिक आले ते विषय महाराज. तेव्हा त्या सनकादिकांनी हा विचार मांड, त्यांचा आधार घेतला. पुढे मी सांगणारच आहेत अजून. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हटले जनाशी तारक तारणारा विठ्ठलची एक. विठ्ठलाची एक म्हटल्यामुळे थोडीशी शंका घ्यायला जागा उभी राहिलेली आहे. इतर तारक नाही का? मग अनेक देव आहेत, इंद्र चंद्र वगैरे 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 देव आहेत, ते तारक नाही का? ते उद्धार करणारे नाही का? ते आपला सांभाळ करणारे नाही का? महाभारत पाहून घ्या. ज्यावेळेस जन्मोजय राजाने सर्पसत्र केलं, सर्पसत्राचा आरंभ केला, त्यावेळेस तक्षक नावाचा सर्प इंद्र राजाला शरण गेला होता. इंद्राला शरण गेला, मला वाचवा, मला वाचवा, काका मला वाचवा. बरं का, तो इंद्राला शरण गेला होता. आणि मग इंद्र म्हणला अरे मी देवांचा राजा आहे, देवांचा राजा, लप माझ्या सिंहासनाखाली. आता ते ऋषीने मंत्र सुरुवात केले, त्याच्यामध्ये समिधा टाकायला सुरुवात केल्या, मंत्र उच्चार करायला सुरुवात केली, यज्ञ चालला. पण ज्याच्याकरता केला ना, ज्याच्याकरता तो येईनाच. मग त्या जन्मोजय राजाने विचारलं का हो, माझ्या शत्रू करता हा यज्ञ आरंभ केला, दुसरे सर्प येऊन याच्यामध्ये घेण्याचे गरीब बिचारे पडून राहिले, आणि तो बरं का, आणि खरे मोर्चामध्ये गरीबच मारात्यात महाराज, आणि जे मोर्चे घडीते ना ते मागं राहत्या, गोळ्या खायला गरीबच राहत्यात महाराज. जाऊ द्या, आपला तो विषय नाही आहे. तेच येऊन पडले त्याच्यामध्ये. म्हटले अरे माझा शत्रू काय येत नाही. सांगितलं तो कुठंतरी आश्रित आहे, आश्रित. म्हटले तुम्हाला पैसे कशाचे दिले? पैसे कशाचे मोजले? माझ्या शत्रूचा नाश करण्याकरता मोजले ना, त्याला बोलवा. म्हटले तो शोधावर, तुम्ही शोधा. आता त्या मंत्रशक्तीचं सामर्थ्य फार मोठं होतं महाराज, आणि मग त्या मंत्र सामर्थ्याने ते शोधायला लागले. अख्खी पृथ्वी शोधली, कुठंच नाही.
सप्त पाताळ अमकं तमकं सर्व शोधलं आणि शेवट इंद्रभुवन. आणि मग तिथं तो इंद्राच्या गादीखाली लपलेला दिसला. कोण? तक्षक. सापडला 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 सापडला. कोण सापडला? तुझा शत्रू सापडला राजा. म्हटले बोलवा बोलवा त्याला यज्ञामध्ये. आणि मग तोपर्यंत तक्षक काय स्वा चाललं होतं. म्हणे तो आश्रित आहे इंद्राच्या. म्हटले आपला शत्रू तो आपला शत्रू आणि आपल्या शत्रूचा मित्र तोय बी आपला शत्रू बर का. देव नास्तिक जे आहेत ना, नास्तिक देवाला न मानणारे, देवाच्या देवळामध्ये जाऊन देवाची महापूजा न करणारे, ज्यांना अधिकार असताना त्यांना तर आम्ही मानतच नाही. पण ते त्यांना जे मानणारे आहेत त्यांनाही आम्ही मानत नाही. म्हणजे आमचे शत्रू जे आहेत ते तर आहेच आहेत, पण त्या शत्रूचे जे मित्र आहेत ते सुद्धा आमचे शत्रूच आहेत. ऐका मग बोलवा. मग त्यांनी तो मंत्र वाढवला. तक्षकाय स्वा होता ना, मग सापडला. इंद्राय तक्षकाय स्वा जोडला. आपण जोडायचं झालं बरं काय. हे दोघं तिघं एकत्र यायला लागले ना, हां ते तेव्हापासूनच यायला लागले महाराज. आणि मग जोडला ना तो मंत्र आणि मग ते सिंहासन हालायला लागलं इंद्राचं. मग बृहस्पतीला विचारलं का हो आपल्याकडं तर भूकंप होत नाही ना. म्हणे नाही. मग हे का हालायला लागलं? म्हणले तुझा नंबर लागला आता. कुठं? जन्मोजयाच्या यज्ञसत्रामध्ये तक्षक आणि तू एका इष्टीनं जाणार बिगर तिकिटाचे. हे कळाल्यानंतर एका क्षणाचा विलंब न करता तक्षकाला बाहेर काढून दिलं इंद्राने. तो काय तुमचं रक्षण करणारे असे देव. तेव्हा ज्याच्याकडे सामर्थ्य आहेत, जो सत्ताधीश आहेत आणि जो स्वतंत्र आहेत. महाराज तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र ते तुवा वैर्या दिदले, तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारो आली. महाराज किती ज्याने 100 शिव्या दिल्या तुला. महाराज असा उदार आहेत. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पवडे. पुष्कळचं चिंतन आहे. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हटले जगाला तारणारा एक विठ्ठलच परमात्मा आहेत. आणि सर्व संतांनी सर्व ग्रंथांनी सर्वांनी एका मुखाने हा निर्णय केलेला आहे. म्हटले त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सनकादिक केला असे विवेक सनकादिके. सनकादिकांनी हा विचार मांडलेला आहे. तो कुठं मांडला, कसा मांडला, त्याचं काय चिंतन आहेत ते 10-11च्या पुढं पाहू आपण. कारण एवढा अभ्यास माझाही नाही आहे. केला असे विवेक सनकादिके. म्हटले जगाशी तारक विठ्ठलची एक मान्य केलं आम्ही. सनकादिकाने तो विवेक तो विचार मांडलेला आहे हे मान्य केलं आम्ही. पण त्या विठ्ठलाला शोधायचं कुठं? मग सांगितलं मग तुम्हाला 9 खंड पृथ्वीमध्ये जम्बूद्वीप आहे. ते मृत्यूलोकामध्ये आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विटेवर, बोलती साधू संत जीवा वाटे. महाराज कुठं आहे ते? त्याचा ठिकाणा अभंगाच्या 2ऱ्या कडेमध्ये वन. ते रूप वळले पंढरी सीते का. द्वैताची पैसा
वैताचे पैसा तोडी रे वैताचे पैसा तोडी हे रूप वळले पंढरीशी देखा. कुठं आहे ते? पंढरपूरला आहेत. काय आहेत? हे रूप आहेत. म्हणजे आता आम्ही तर कालच जाऊन आलो, आम्हाला तर तुम्ही म्हणता तसं काही रूप दिसलं नाही. कारण संतांनी वर्णन केलेलं रूप आणि आपण पाहत असलेलं रूप, आता आपण पाहतो ते चर्मचक्षुने पाहतो. देवाला पाहायचं असल तर चर्मचक्षुचा लाग तिथं लागत नाही. तिथं कोणते चक्षु पाहिजेत? द्वारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. असा बारीला मधूनच लागतो. काही पोलिसांना देऊ म्हणजे पोलिसांना मॅनेज करून बरं का, मॅनेज केलं जातं. मॅनेज केलं जातं आणि मग दर्शन बारी लागलं जातं. आणि मग त्यांना वाटतं देवाला काय माहिती आपण पोलिसांना पैसे दिले. म्हणजे वारीमध्ये सुद्धा चोरी घुसतानी बरं का. आणि मग दर्शन करून निघाला बाहेर निघाला. तिकडे देवापुढं कान धरून काय नाचतो, पालथा काय पडतो, काना तोंडात काय मारून घेतो, खोटं करेल राहतं. बरं, त्याचं मन त्याला सांगत आपण किती खोटं करेल, किती वाईट करेल ते जाऊ द्या. आणि मग बाहेर निघाला. रेंज गेली का एकदा? त्या रेंजमध्ये असलं तरच कॉन्टॅक्ट होतो बरं का. ते मोबाईल शिकवतं आपल्याला. म्हणले का हो लय फोन केले तुम्हाला? नाही, काल मी अशा ठिकाणी होतो ना, रेंजच नव्हती तिथं. बरेच रेंजच्या बाहेरच राहतात. ते म्हणते आपल्याला काय अनुभव येत नाही बाबा, रेंजमध्येच नाही तू, या रेंजमध्ये यावं लागतं महाराज. आणि मग बाहेर निघाला का लगेच त्याला जग दिसतं. मग आमचे महाराज पुढे सांगायचे, पंढरपूरला गेले का बाप्या असतात ते घेतात घोंगड्या. पंढरपूर कशा करता काय घेता महाराज? पंढरपूरला गेल्यानंतर हे रूप वळले पंढरीशी देखा. भगवान परमात्मा पंढरीला का आले? तिथं भगवान विठ्ठलाचं आणि भगवान शिवांचं काय अधिष्ठान आहेत, दोघांचं काय अधिष्ठान आहेत, याचा विचार होणं फार गरजेचं आहे महाराज. रूप पाहता डोळ सुंदर पाहता गोप वेशो महिमा वर्णिता महेशो देवे मस्तके वंदिला रूप पाहता डोळ
पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, आणि महिमा वर्णिता मयशू तेने मस्तकी कुणी तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले विटेवरी. मोठं गोड चिंतन आहे पद्मपुराणामध्ये. हे रूप ओळले पंढरीशी देखा. हे पंढरपूरला हे रूप ओळलं. या अवताराचं वैशिष्ट्य आहेत. द्वैताच्या पैशाखा तोडेल्या. इतर अवतारातलं आणि ह्या अवतारातलं काही वैशिष्ट्य आहेत. काय आहे वैशिष्ट्य? प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या ठिकाणी विषमता दिसते. विषमता. राम अवतार बघा, हातात धनुष्य, एक पाय पुढं आणि एक पाय माग आहे. सुरुवातीच्याच पहिल्या अध्यायामध्येच भगवंताने सांगितलं, करावया राक्षसांचा घात, मी अवतरेन रघुनाथ. उमा रमा मुख्य कलहाचे निमित्त हिचे निघात निशाचरा. मी अवतार धारण करणार. राम अवतारामध्ये अदुगरचं चिंतन सांगितलं भक्तांना, का कशा कशा पद्धतीने मी अवतार धारण करणार आहेत. पण त्याच्यामध्ये महाराज विषमता आहेत. इतर अवतारामध्ये भगवंताने विषमता ठेवली. या अवतारामध्ये भक्तांच्या सांगण्याप्रमाणे देवाने समत्व ठेवलेलं आहे. समत्व, समचरण आपण श्लोक म्हणून सुरुवातीला. पाय सारखे आहेत म्हणजे इथं मूर्ख असतील, पापी असतील, जसे असतील तशांचा उद्धार सांगितला पुंडलिकरायाने. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे. आता तो पूर्व इतिहास माझ्या का मांडायला वेळ राहिला नाही का. त्या पद्मपुराणामध्ये कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये काय विषय घडला, पुंडलिकाने काय वरदान मागून घेतलं या जगाच्या कल्याणा. आता 2026 मधला पुंडलिक जा असताना 2000 आणि देव जर प्रसन्न झाला असता, होणारच नाही परंतु झाला असता तर बिनविरोध मतदारसंघ मागून घेतला असता. असा पुंडलिक आत्ताची जन्माला आलेला आहे. महाराज त्या पुंडलिकाने कलियुगामधल्या जीवांचा उद्धार होण्याकरिता भगवान परमात्म्याकडे आणि प्रार्थना विनंती केली आहे, देवा तुझं प्रसन्न असेल ना तर एक करमुड पापी जैसे तैसे उतरी काशे लावून या पुंडलिके दिदलावर करुणा कर. पुन्हा आठवण आली तुकोबारायांना. हो, ब्रह्महत्या राशी पातकी अपार असे अनंत आहेत महाराज. त्याचं वर्णन आलं आहे. विठाला विठाला विठाला. आयुष्यापतितांचा करावा उद्धार, या लागी अवतार तुमचा देवा. म्हणून करताना हा अवतार आहेत. हा अवतार कसा आहेत महाराज त्याचं वर्णन करतात. हे रूप ओळले पंढरीशी देखा, द्वैताच्या पैशाका तोडी येल्या. मग हे रूप आहे तरी कसं, त्याचं चिंतन अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये महाराज. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, 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 उगवले बिंब
नाम हे सुलभ विठ्ठल राजा ते रूप पडले पंढरीचे देखा ते रूप पडले पंढरीचे देखा नाम हे स्वयंभ विठ्ठल राजा नाम हे स्वयंभ विठ्ठल राजा ते रूप पडले पंढरीचे देखा ते रूप पडले पंढरीचे देखा उगवले बिंब अद्वैत बोलाने बिंब अद्वैत नाम हे सुलभ विठ्ठल राजा नाम हे सुलभ विठ्ठल राजा ते रूप पुढारे पंढरीचे देखा ते रूप ओढले पंढरीचे देखा नाम हे सुलभ विठ्ठल राजा नाम हे सुलभ विठ्ठल राजा ते रूप ओढले पंढरीचे ते रूप ओढले पंढरीचे देखा उगवले बिंब अद्वैत स्वयंभ आहे आणि नाव काय आहे नाम हे सुलभ विठ्ठलराज म्हटले महाराज आत्तापर्यंत थोडं तो निवृत्तीनाथ महाराज तुमचं ऐकलं पण का हो हे तुम्हाला हे गुपित हे गुह्य हे तत्व तुम्हाला कुणी सांगितलं हे गुह्य आहे गुपित आहे हे जगामध्ये तुम्ही उघड करतात लोकांना सांगतात हे तुम्हाला सांगितलं आमच्या गुरुने सांगितलं म्हटले तुमचे गुरु कोण म्हटले गैनीनाथ महाराज म्हटले गैनीनाथ महाराजांचा या नाथ संप्रदायाचा आणि या विठ्ठल परमात्म्याचा संबंध काय फार गोड चिंतन सांगितलं महाराज विशेष चिंतन आहेत परंतु घड्याळाने सांगितलं आता तुला काही पुढचं येत नाही तू आता इथं थांबलेला बरा बरं का निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गैनीराज मज सांगितले गैनीनाथाने मला हे गुह्य हे गुपित हे गुप्त तत्वज्ञान जगामध्ये प्रगट होण्याकरिता आता तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करा निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गैनीराज मज सांगितले हे रूप ओळले पंढरीशी देखा द्वैताच्या पैशाका तोडिल्या अभंगाचा कसा तरी लटपटता धावता कशाचा भावन कशाचा अर्थ आलाय एक थोडीशी सेवा ह्या नात्याने आणि सेवाच करीत जावी संप्रदायामध्ये सर्वात मोठी किंमत सेवेला आहेत महाराज ते तर सेवा हा दारवंटा सेवक हनुमंतरायांनी सेवा केली महाराज केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला सेवेच्या द्वारे असो अशी आपली सेवा भगवंतानी सेवेमध्ये जमा आणि कृपा करा महाराज आमची कशी असेल आम्हाला माहिती नाही असो नसो भाव आलो तुझी आठाया तुझ्याकडे आलेलो आहे आमचा भाव आहे का नाही आम्हालाच माहिती नाही तसं तुकोबाराय म्हणले ना नव्हे दास खरा परी हा झाला याशी काय करू आता तू हे सकळ जाणता यांना जरी काही कळालं नाही पण तुला मात्र तू सत्ताधीश असल्यामुळे तुला सर्व कळं असो तेव्हा या ठिकाणी वेळेचं बंधन असल्यामुळे मी थांबतो आहेत निवृत्तीचे गोज विठ्ठल सहज गैनीराज मज सांगितले हे रूप ओळले पंढरीशी देखा द्वैताच्या पैशाका तोडलेल्या सनकादिकांनी कोणता विचार मांडला द्वैताच्या पैशाका तोडलेल्या म्हणजे द्वैत नेमकं काय
विठोबावर पुष्कळचं चिंतन आहे त्यामुळं. आणि शेवटच्या चरणामध्ये निवृत्तीचे गुज, मला हे गुज म्हणजे गुप्त गोष्ट कोणाकडून कळाली? निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज मला सहज प्राप्त झालं. गैनी राज मज सांगितले, गैनीनाथाने मला ब्रह्मगिरीच्या कुशेमध्ये तत्त्वज्ञानाचा प्रबोध केला. हे रूप बोळले पंढरीशी देखा, द्वैताच्या पैशाका तोडिल्या विठोबा रखुमाई. निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गैनी राज मज सांगितले. हे रूप वळले पंढरीशी देखा, द्वैताच्या पैशाखा तोडिल्या. लवकरच विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचं 29 तारखेला प्रस्थान होत आहेत. जुना काळ गेला, पूर्वीच्या साधनं, वारीचा चाणं वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे 70पासून जवळजवळ 70पासून पायीवारी निवृत्तीनाथांबरोबरच. मी अजून म्हणजे आता नारदाच्या गादीवर उभं आहे. मी अजून एवढ्या वयापर्यंत दुसऱ्या कोणत्या संताकडून गेलोच नाही महाराज. ते मला क्षमा करणार निश्चित. कसे? त्यांना माहिती आहे निवृत्तीनाथ महाराजांकडे बरोबर चाललं नाही हे लेकरू, सांभाळा. कारण त्यांचा अधिकार फार मोठा आहे विश्वगुरूंचा. विश्वाचे ते गुरु आहेत. म्हणून आम्ही तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सावताबाबा, नरहरी महाराज, जेवढे जेवढे संत आहेत त्या संतांच्या अनुषंगाने आपण सर्वांना सारखंच महत्त्व प्राप्त करून देतो. परंतु या परिसरात असल्यामुळे विश्वगुरू निवृत्तीनाथांची थोडीफार सेवा घडावी या हेतूने थोडे समाजामध्ये प्रसार प्रचार त्यांचा व्हावा, ते अभंग लोकांपर्यंत जावे. प्रत्येक संतांचे मला मोठा आनंद वाटला की तात्याने पाठीमागे प्रत्येक संतांच्या संबंधाने त्या संतांचे अभंग त्या कीर्तनकारांना देऊन आणि त्यांच्याकडून ते वधून त्यांच्याकडून ते चिंतन करून घेतलं. म्हणून थोडा त्या संबंधाचा अनुषंग पकडून या ठिकाणी थोडी सेवा विश्वगुरूंच्या, भगवान परमात्म्याच्या, प्रभू रामचंद्रांच्या, गंगा मातेच्या, हनुमंतरायाच्या चरणी आपण समर्पण करूया. ज्या संतांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या संतांची ऋण उतराई म्हणून या ठिकाणी आपण ती सेवा पूर्ण करत आहोत, त्यांच्या चरणी समर्पित करीत आहोत. त्या संतांचं एकदा आपण नामचिंतन करूया. होय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर मावले, तुकाराम तुकाराम जय 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 तुकाराम तुकाराम देहूकर फडाचा आणि निवृत्तीनाथ महाराजांचा
काही वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यामुळे थोडा संबंध सांगितला गेला. पालखी पंढरपुरामध्ये जर प्रवेश करत असेल तर त्यांना सामोरे देऊरकर फडांचे काकांपासून बरं का काकांपासून सर्व वारकरी समोरे येतात आणि 4 दिवस म्हणजे काल्यापर्यंत तीर्थावळीचं पहाटचं कीर्तन झाल्यानंतर आणि मग काल्याला गोपाळपुऱ्याला जायचं आणि परतीला निघत असताना देहूकरांनी तो कार्यक्रम पूर्ण करायचा. असं काही त्याची परंपरा पहिल्यापासून ती चालत आलेली आहेत आणि आम्ही तसे देऊकर फडावरचे असल्यामुळे फडाच्या काही परंपरा असतात त्याच्यामध्ये काय. आता आम्ही एवढे पाळती नाही बाहेर लोक बरेचसे, परंतु जय विठ्ठल झाल्याशिवाय विनेकरी जाग्यावर आल्याशिवाय जय विठ्ठल झाल्याशिवाय उपारणं कमराचं सोडायचं नसतं महाराज. अशा काही परंपरा काही राहतात महाराज. आता त्या माहिती नाही. आता नवीन कीर्तनकारांचे काही काही जसे जसे त्यांना जसं जसं जमल तसं तसं ते करतात आणि लोकही टाळ्या वाजवतात बरं का. आता सध्या टाळ्यामुळे कीर्तन चालू आहे हां. त्याच्यामुळे संप्रदायाचे नियम पाळावेत. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडं करावं परंतु संती सांगितले ते केले जतन. संतांनी जे सांगितलं त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा तरच आपल्या जीवनामध्ये काहीतरी यथायोग्य पडेल. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय तात्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आहे का ह्या भागामध्ये सप्ताह कसा करावा, सप्त्याचं नियोजन कसं असावं ते त्र्यंबकेश्वरच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या सप्ताहाच्या सांगतेच्या काळामध्ये ते आपण बघितलं आहे समक्ष. त्याचं नियोजन आयोजन कसं असावं, वारकऱ्यांचं म्हणजे त्यांनी कशा साधना कराव्या याचं खूप शिकण्यासारखं सर्व त्यातून असतं. मी त्यांचे विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा या सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून अशीच आमच्यावर तुमची छाया असू द्या, कृपा असू द्या. तुमच्याच कृपा आशीर्वादाने आमचा परमार्थ सिद्धीत जावा अशी चरणी प्रार्थना करून आजच्या या सेवेला या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून सर्व एकाहून बळी रे बरं का असे वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या सान्निध्यात विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या या अभंगवाणीवर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तो आपण बालक बोवडा बोली तसं गोड करून घेतलं तसं गोड करून घ्यावं अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि शेवटची चाल सरळ म्हणून आणि आपण सेवेला पूर्ण विराम देतो आहे. निवृत्तीचे गुज